हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे आपला डे 5, 30 डे 30 ब्लॉकचा. आज जाणार आहे आपण ट्रेनने. स्टेशनला जाताना हा दत्त मंदिर लागतो. आपण जाऊया पुढे. आपल्याला काढायची होती तिकीट. तिकीटला पण खूप गर्दी होती आज. आणि आपल्याला दादर ट्रेन पकडायची होती, जेणेकरून ते खाली भेटेल. काढली आपण तिकीट. आपल्याला 7:43 दादर पकडायची होती. आलो आता प्लॅटफॉर्मच्या इकडे. प्लॅटफॉर्मला खूप गर्दी होती. दिवेला सकाळ संध्याकाळी काही गर्दीच असते. म्हणून बहुशा खूप म्हणजे खूपच गर्दी असते. ठाण्याला उतरून ट्रेन पकडली नेरूळ घणसोलीला जाण्यासाठी. सकाळी सकाळी असे व्ह्यू बघितले ना, मन मस्त प्रसन्न होता. घणसोली स्टेशनला आपण पोहोचलो. घणसोली स्टेशनवर ऑटो पकडून आपण चाललो ऑफिसला. काकाच मेन गेटवरच सर्वांच्या आयडी चेक करत होते. माझ्याकडे आयडी नव्हती. काकाने सांगून आलो आत. केली एंट्री. एंट्री करून आलो ऑफिसच्या आत. ऑफिसमध्ये आलो, फ्रेश वगैरे झालो, गेलो नाश्ता करायला. नाश्त्याला ढोकळा होता. नाश्ता करून लागलो आपल्या कामाला. मग आलो जेवायला. मस्त ती प्लेट सजवलेली. जेवण आलो खाली, कारण की मित्राने आज गाडी आणलेली, मग त्याने पार्किंग मध्ये नव्हती लावली. मग आलो चेक करायला, बाहेर लावलेली होती, पण पार्किंग मध्ये खूपच गाड्या होत्या. गाडी चेक करून आलो ऑफिस मध्ये आणि मग लागलो आपल्या कामाला. आता सर्व काम आटपून चाललोय मी पण आता घरी. बाहेर येऊन मस्त चहा आणि समोसा खाल्ला. बँकेच्या आवाजाला की आपल्याला स्वतःहून फिरकत असतात. चालत 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 घणसोली स्टेशनला. आज पण ट्रेन लेट होती. अर्धा तास झाला स्टेशनला उभा होतो. पण ट्रेन मध्ये आज खूपच गर्दी होती. खूप म्हणजे खूपच. काल इलेक्शन होतं म्हणून माणसं कमी होती. आज इलेक्शन नाहीये तर खूप म्हणजे खूपच गर्दी होती. आज एकदम खच्ची कार्यक्रम झालेला. ट्रेन फुल म्हणजे फुल भरलेली. पब्लिकला उभा राहायला जागा नव्हती डोअरला पण. हा ब्लॉग इथेच एंड करतो. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला.